सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। पहिल्या भाषणाच्या वेळी आपणास असे का वाटते? पहिल्या भाषणाच्या वेळी ज्या वेळेस आपण व्यासपीठावरती जातो, व्यासपीठावर गेल्यानंतर आपण सभेमध्ये पहिले भाषण करण्याची सुरुवात करतो। परंतु जर आपल्या जीवनातले ते पहिले भाषण असेल तर आपण व्यासपीठावर गेल्यानंतर आपल्याला थोडी घबराट होते, आपला जीव घाबरत असतो, त्यानंतर आपले हातपाय लटपट करण्यास लागतात आणि आपण ज्या विषयावर बोलणार असतो ते विषयच आपण त्या ठिकाणी विसरून जातो। त्यामुळे आपली व्यासपीठावर फजिती होते आणि श्रोते आपल्याला बघून हसत असतात। परंतु हे होण्याच्या मागे काय कारण आहे तर ते आपण जाणून घेऊया। कारण ज्या वेळेस आपण व्यासपीठावरती जातो, व्यासपीठावर गेल्यानंतर आपल्या मनावर थोडं दडपण येतं, त्या दडपणामुळे आपण त्या ठिकाणी बोलू शकत नाही। परंतु आपण जर व्यासपीठावर जाण्यापूर्वी संपूर्ण भाषणाची तयारी केलेली असेल, त्यानंतर आपण 2-4 वेळा जर आपण स्वतः प्रॅक्टिस केलेली असेल आणि आपण बोलण्याचा प्रयत्न केला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फजिती ही होत नाही। तर आपण पहिल्या भाषणाच्या वेळी विषयाचं संपूर्ण ज्ञान आपण आत्मसात करायचं आहे, त्यानंतर बोलण्याची आपण प्रॅक्टिस करायची आहे। जर आपण 2-4-5 वेळा जर एकांतामध्ये बसून जर आपण प्रॅक्टिस केली तर आपण प्रथम भाषणाच्या वेळी व्यासपीठावर गेल्यानंतर आपली फजिता ही होणार नाही आणि त्या ठिकाणी आपण 2 शब्दात का असेना चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे भाषण हे व्यासपीठावर आपण करू शकतो। त्यासाठी आपण सर्वप्रथम भाषणाची पूर्वतयारी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आपण ज्या सभेचा विषय आहे तो विषय आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या विषयाचं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या कागदावर लिहून ती बोलण्याची आपण 2-4-5 वेळा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि मगच आपण व्यासपीठावर गेलं पाहिजे। जर आपण व्यासपीठावर जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण सभेमध्ये जर आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर मग आपली त्या ठिकाणी फजिती ही होणार नाही। पहिल्या भाषणाच्या वेळी प्रत्येकालाच काही ना काही अडचण ही येत असते। पहिल्या भाषणाच्या वेळेस आपल्या हातापायांना मुंग्या येतात, हातपाय थरथर करतात, अंगाला घाम येतो, तोंडाला कोरड पडते आणि आपल्याला ज्या विषयावर बोलायचं आहे ते शब्द आपण विसरून जातो। त्यामुळे त्या ठिकाणी आपली व्यासपीठावर फजिती होते आणि श्रोते आपल्याकडे बघून हसत असतात। परंतु आपण त्याकडे लक्ष न देता आपण व्यासपीठावर बोलण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे। जरी आपला पहिला प्रयत्न फसला तरी देखील आपण प्रॅक्टिस करून व्यासपीठावर चांगल्या पद्धतीने बोलू शकतो। जर आपण सतत प्रॅक्टिस केली आणि जर आपण सतत प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान घेतलं आणि आपण स्वतः एकांतामध्ये जरी आपण प्रॅक्टिस केली तरीसुद्धा आपण सभेमध्ये चांगले वक्ते होऊ शकतात। तरी आपण सभेमध्ये बोलण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे आणि आपण घरी बसून सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि पुस्तकाचं ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण अनुभव घेतो यात खूप मोठा फरक असतो। म्हणून आपण ज्यावेळेस व्यासपीठावर जाऊ त्यावेळेस आपल्याला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, त्यानंतर आपल्याजवळ आपल्या विषयाचं ज्ञान असलं पाहिजे आणि बोलताना आपण कुठल्याही प्रकारे न घाबरता बोललं पाहिजे। चुकलं तरी चालेल परंतु प्रयत्न आपले सुरूच ठेवले पाहिजे। तर आपण आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या भाषणामध्ये बोलताना आपली कशा प्रकारे फजिती होते, काय प्रॉब्लेम येतात याबद्दल आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये सखोल अशी माहिती आपण घेणारच आहोत। तरी आपण सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब अवश्य करा। कारण माझे जे पण व्हिडिओ येतील ते आपणास सर्वप्रथम मिळतील। धन्यवाद।